पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लग्नाच्या तगाद्यावरून महिलेची हत्या केलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 11 जून रोजी यातील आणखी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली. सुरेखा तुलाराम सिंग, राहणार भोलेनाथ नगर, कौसा, ठाणे असे या महिला आरोपीचे नाव आहे. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यातील आरोपी करण नामदेव पाटील, राहणार फडकेपाडा, शिळफाटा, ठाणे याचे आणि अटक करण्यात आलेल्या सुरेखा सिंग या महिला आरोपीचे प्रेमसंबंध होते. तर दुसरीकडे हत्या झालेली महिला अनिता देवी राजभर, वय 30, ही देखील करण पाटील याच्यावर प्रेम करत होती. 6 एप्रिल रोजी करण आणि अनिता हे दोघे शिळफाटाजवळील लॉजवर गेले आणि त्यावेळी या महिलेने करण पाटील याच्यासोबत लग्न करण्यासाठी तगादा लावला. यावेळी करणने तिची समजूत काढली, मात्र तिने ऐकले नाही. त्यानंतर त्याने एका निर्जन स्थळी नेऊन तिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने त्याची प्रेयसी सुरेखा सिंग हिला बोलावून घेतले आणि त्या दोघांनी तिचा मृतदेह गाडीत टाकून पनवेल तालुक्यातील चिंचवली वाकडी रस्त्याच्या बाजूला टाकून दिला. यावेळी तिच्या डोक्यावर आरोपी करण पाटील याने 2 दगड देखील मारले. काही वेळाने करण पाटील याने पेट्रोल आणून तिची ओळख पटू नये म्हणून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आरोपी करण याने मृतदेह टाकलेल्या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि तो तिथून निघून गेला. पोलिसांनी त्याची प्रेयसी सुरेखा हिला अटक केली आणि गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड आणि 4 चाकी गाडी जप्त केली.